शेतकऱ्यांशी संबंधित जलसंपदा विभागाच्या सर्व प्रक्रिया येत्या महिन्याभरात ऑनलाईन करण्यात येणार असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। कोल्हापुरात कृष्णा खोरे जलसंपदा विभागाच्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं। शेतकऱ्यांशी संबंधित जलसंपदा विभागाच्या सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांचा संबंध येतो त्या सर्व प्रक्रिया येत्या महिन्याभरात ऑनलाईन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू सभागृहात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत कृष्णा खोरे जलसंपदा विभागाच्या विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी मंत्री विखे पाटील बोलत होते। गेल्या वर्षी आम्ही त्या हिप्परगे बॅरेजवरचे जे नियंत्रण ठेवलं आणि कर्नाटकाच्या लोकांच्यावर मी समन्वय करत पहिल्यांदा ड्रोनचा वापर केला। त्यामुळे गेल्या वर्षी पाऊस आल्याच्या नंतर या हिप्परगे बॅरेज आम्ही कंट्रोल ठेवल्यामुळे त्यामुळे पुढे पुराची स्थिती अशी शहरामध्ये पाणीदारी निर्माण झाली नाही। सांगली असेल, कोल्हापूर असेल, तेच योजना मी ह्यावर्षी करतोच आहे की ज्यामुळं पुरातून होणारं नुकसान आपल्याला जनतेचं लोकांचं टाळता येईल। दुसरा मुद्दा जो आलमट्टीच्या संदर्भामध्ये आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या जे काही मागणीवरून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे। सेंट्रल वॉटर कमिशनही त्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही, पण आपली राज्य सरकारची तयारी आपण ठेवलेली आहे की इंटरव्हेन्शन करायचं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये या आलमट्टीच्या या वाढीला त्यांच्या उंची वाढवण्याकरता पूर्णपणे त्याला विरोध करायचा ही भूमिका आपली सरकारची अतिशय आम्ही तीव्रतेनं आम्ही त्याच ताकदीनं मी त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहोत। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काळंबावाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला मान्यता देऊन कामाला तातडीनं सुरुवात करण्याची मागणी केली। कोल्हापूर शहरातील ब्लू आणि रेड लाईन बाबत ठोस निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तसंच अलमट्टी धरणाच्या उंचीचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा विभागानं सर्वोच्च न्यायालयातील तज्ज्ञ वकिलांशी चर्चा करावी अशी आग्रही मागणी पालकमंत्री आंबेडकर यांनी केली आहे। कोल्हापुरात सुरू करण्यात आलेल्या या विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे 3 जिल्हे कार्यरत राहणार आहेत। यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंचन भवन इथल्या अद्ययावत जलसंपदा विभागीय कार्यालयाची पाहणी करून वृक्षारोपणही केले।